शिवशंकराच्या मस्तकावर चंद्र आणि गंगा का विराजमान आहेत? एक सखोल आध्यात्मिक, ज्योतिषीय आणि वास्तू रहस्य. नमस्कार. आध्यात्मिक प्रवासात आणि ज्ञानाच्या या अद्भुत दालनात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपण अगदी लहानपणापासून पाहत आलो आहोत, ऐकत आलो आहोत, पण त्यामागील खरे आणि अत्यंत सखोल रहस्य फार कमी लोकांना माहिती आहे. डोळे मिटून एकदा भगवान शिवशंकरांच्या मूर्तीचे किंवा चित्राचे स्मरण करा. तुमच्या डोळ्यांसमोर काय येते? अंगाला भस्म फासलेले, गळ्यात वासुकी नाग धारण केलेले, एका हातात त्रिशूळ आणि डमरू असलेले देवांचे देव महादेव. पण या सर्वांमध्ये आपले लक्ष सर्वात जास्त कुठे वेधले जाते? ते म्हणजे महादेवांच्या जटांमध्ये खळखळणारी पवित्र गंगा आणि त्यांच्या भाल प्रदेशावर म्हणजे मस्तकावर विराजमान असलेला शांत शीतल चंद्रकोर. कधी तुम्ही शांत बसून विचार केला आहे का की संपूर्ण ब्रह्मांड ज्यांच्या इशाऱ्यावर चालते, जे साक्षात महाकाल आहेत, त्यांनी आपल्या मस्तकावर चंद्र आणि गंगेलाच का धारण केले असेल? ही केवळ एखादी पौराणिक कथा नाही, तर यामागे मानवी जीवन, आपले मन, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि मानवी प्रवृत्तीचे एक अत्यंत गूढ आणि वैज्ञानिक तत्वज्ञान दडलेले आहे. आज आपण या विषयाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. हे रहस्य समजून घेतल्यानंतर महादेवांविषयीची तुमची भक्ती केवळ भावनेपुरती मर्यादित राहणार नाही, तर ती एका प्रगल्भ ज्ञानाने उजळून निघेल. चंद्राचे रहस्य, मनावर आणि भावभावनांवर सर्वोच्च विजय. सर्वात आधी आपण चंद्राविषयी बोलूया. महादेवांना आपण चंद्रशेखर या नावानेही ओळखतो. चंद्रशेखर म्हणजे ज्यांच्या शिखरावर, ज्यांच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे असे शिव. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. आपले मन अत्यंत चंचल असते. एका क्षणात ते आकाशाला गवसणी घालते, तर दुसऱ्याच क्षणी ते निराशेच्या गर्तेत बुडून जाते. आपल्या आयुष्यातील सुख, दुःख, आनंद, राग, लोभ या सर्व भावनांचे नियंत्रण चंद्र करतो. ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत चंद्र कमकुवत असतो, ती व्यक्ती सतत मानसिक तणाव, नैराश्य आणि अस्थिरतेचा सामना करत असते. भगवान शिवशंकरांनी चंद्र आपल्या मस्तकावर धारण केला आहे. याचा सर्वात मोठा आणि सखोल अर्थ हा आहे की त्यांनी आपल्या मनावर आणि भावनांवर पूर्णपणे विजय मिळवला आहे. मस्तक हे बुद्धीचे आणि नियंत्रणाचे सर्वोच्च स्थान आहे. जेव्हा महादेव चंद्राला तिथे स्थान देतात, तेव्हा ते संपूर्ण जगाला एक संदेश देतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनात कोणतीही मोठी गोष्ट साध्य करू शकत नाही. चंद्र हा शीतलतेचे प्रतीक आहे. महादेवांचा तिसरा डोळा हा अग्नीचे आणि क्रोधाचे प्रतीक आहे. जेव्हा तो उघडतो तेव्हा संपूर्ण सृष्टी भस्मसात होण्याची ताकद त्यात असते. या प्रचंड अग्नीला, या अमर्याद ऊर्जेला शांत ठेवण्यासाठी मस्तकावर चंद्राची शीतलता असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण हेच पाहतो. जेव्हा आपल्या आत रागाचा, महत्वाकांक्षेचा अग्नी प्रज्वलित होतो, तेव्हा निर्णय चुकण्याची शक्यता असते. अशा वेळी जर आपण आपले मन चंद्रासारखे शांत आणि शीतल ठेवले, तर आपण कितीही मोठ्या संकटातून मार्ग काढू शकतो. महादेव आपल्याला हेच शिकवतात की परिस्थिती कितीही तापदायक असली तरी तुमचे मस्तक, तुमचे विचार नेहमी शांत असले पाहिजेत. चंद्रकोर ही काळाचेही प्रतीक आहे. ती रोज वाढते आणि रोज कमी होते. हा निसर्गाचा नियम आहे. बदलाचे प्रतीक आहे. सुख आणि दुःख हे कायम राहत नाहीत, ते चंद्राच्या कलांप्रमाणे बदलत राहतात. हे सत्य महादेवांनी मस्तकावर धारण करून काळावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गंगेचे रहस्य म्हणजे अमर्याद ऊर्जा आणि ज्ञानाचे अचूक संतुलन. आता आपण वळूया गंगेकडे. गंगा ही केवळ एक नदी नाही, तर ती एक जिवंत वाहती ऊर्जा आहे. पुराणांनुसार भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी कठोर तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर येण्याचे आवाहन केले. परंतु गंगेचा प्रवाह इतका प्रचंड आणि वेगवान होता की ती थेट स्वर्गातून पृथ्वीवर आली असती
तर संपूर्ण पृथ्वी तिच्या प्रवाहात वाहून गेली असती, रसातळाला गेली असती. या विनाशकारी वेगाला आवर घालण्यासाठी भगवान शिवशंकरांनी तिला आपल्या जटांमध्ये अडकवले आणि तिथून एका संथ शांत प्रवाहात पृथ्वीवर सोडले. या कथेमागील ज्योतिषीय आणि आध्यात्मिक रहस्य अत्यंत थक्क करणारे आहे. गंगा ही शुद्ध ज्ञानाचे, अमर्याद ऊर्जेचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे. जेव्हा एखाद्या माणसाला अचानक खूप मोठे ज्ञान, अफाट संपत्ती किंवा प्रचंड सत्ता मिळते, तेव्हा त्याचा अहंकार वाढतो. ती ऊर्जा जर योग्य प्रकारे नियंत्रित केली नाही तर ती त्या माणसाचा आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा विनाश करू शकते. महादेवांच्या जटा या संयमाचे आणि ध्यानाचे प्रतीक आहेत. त्यांनी गंगेला जटांमध्ये सामावून घेतले. याचा अर्थ असा की कोणत्याही प्रकारची अफाट ऊर्जा किंवा ज्ञान जेव्हा संयम आणि ध्यानाच्या चाळणीतून बाहेर येते, तेव्हाच ती जगाच्या कल्याणासाठी उपयोगी पडते. तुम्ही तुमच्या आयुष्यात पहा, अनेक लोक खूप हुशार असतात, त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा असते, पण संयमाअभावी ते भरकटतात. त्यांची बुद्धी त्यांना चुकीच्या मार्गावर नेते. गंगा आपल्याला सांगते की ज्ञान आणि कृती सतत प्रवाही असली पाहिजे. ती एका जागी थांबता कामा नये. पण त्याच वेळी महादेवांच्या जटा आपल्याला शिकवतात की त्या प्रवाहावर योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे. मित्रांनो, आपण या अद्भुत विषयाच्या अगदी गाभ्यापर्यंत पोहोचत आहोत. इथवरचा हा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक प्रवास जर तुम्हाला खऱ्या अर्थाने भावला असेल, तुमच्या मनाला शांतता आणि जगण्याची नवी दिशा देत असेल, तर आपल्या या वाहिनीला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या सनातन धर्मातील हे सखोल ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचेल. तसेच महादेवांचे हे तत्वज्ञान तुमच्या आयुष्यात कसा बदल घडवू शकते हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला तर मग या ज्ञानगंगेच्या प्रवाहात आपण अधिक पुढे जाऊया. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि गंगेचा समन्वय. वास्तुशास्त्रामध्ये दिशांना आणि पंचमहाभूतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान शिवाची दिशा ईशान्य मानली जाते. ईशान्य म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशेचा मध्य. ही दिशा वास्तूमध्ये जलतत्वाची दिशा मानली जाते. जल म्हणजेच पाणी, आणि पाण्यावर कोणाचे आधिपत्य आहे, तर ते चंद्राचे आणि गंगेचे आहे. जेव्हा तुमच्या घराची ईशान्य दिशा दोषमुक्त असते, तेव्हा तिथे साक्षात शिवशंकरांची कृपा असते. ईशान्य दिशेला पाण्याचे योग्य स्थान असेल तर घरात सुख, शांती, संपत्ती आणि ज्ञानाचा प्रवाह अखंड राहतो. चंद्र आणि गंगा हे दोन्ही जलतत्वाचे प्रतिनिधित्व करतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र आणि जलतत्व संतुलित असते, तेव्हा ती व्यक्ती अत्यंत सर्जनशील, शांत आणि यशस्वी असते. चंद्र आणि गंगा एकत्र असणे म्हणजे भावना आणि ज्ञान यांचा सुरेख संगम. केवळ भावना असून चालत नाही, त्याला ज्ञानाची जोड लागते. आणि केवळ कोरडे ज्ञान असून चालत नाही, त्यात करुणेचा, भावनांचा ओलावा लागतो. महादेवांनी या दोघांना मस्तकावर धारण करून संपूर्ण जगाला हाच समतोलाचा संदेश दिला आहे. मानवी जीवनावरील प्रभाव. करिअर, आरोग्य, संपत्ती आणि नातेसंबंध या सर्व विश्लेषणाचा आपल्या दैनंदिन जीवनावर, आपल्या करिअरवर, पैशांवर आणि नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो हे आता आपण सविस्तर समजून घेऊया. सर्वात आधी करिअर आणि व्यवसायाचा विचार करू. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण धावतोय. कामाचा प्रचंड ताण आहे. अशा वेळी जर तुमचे मन चंद्रासारखे शांत नसेल तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. गंगेसारखा अखंड ज्ञानाचा प्रवाह जर तुमच्यात नसेल तर तुम्ही जुन्याच गोष्टींना चिकटून राहाल आणि प्रगती करू शकणार नाही. महादेवांपासून आपण हे शिकायला हवे की आपल्या क्षेत्रात गंगेसारखे अखंड ज्ञान मिळवत राहा, पण यश मिळाल्यावर ते डोक्यात जाऊ न देता चंद्रासारखे शांत आणि नम्र राहा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आजकाल शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजार जसे की ताणतणाव, भीती, नैराश्य यांचे प्रमाण खूप वाढले आहे.
हे सर्व चंद्र बिघडल्यामुळे होते. जेव्हा आपण महादेवांच्या चंद्र आणि गंगेचे ध्यान करतो तेव्हा आपल्या मज्जासंस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. जलतत्व आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करते आणि चंद्राची ऊर्जा आपल्या मनाला बळकट करते. संपत्तीच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. पैसा हा गंगेसारखा प्रवाही असला पाहिजे. साचलेले पाणी डबके बनते आणि प्रवाही पाणी नदी बनते. संपत्तीचा प्रवाह योग्य दिशेने सत्कर्माकडे वाहत राहिला पाहिजे. पण त्याच वेळी चंद्राच्या कलांप्रमाणे संपत्तीत सातत्याने वाढ व्हावी यासाठी मनाचा संयम आणि योग्य गुंतवणूक करण्याची बुद्धी आवश्यक असते. नातेसंबंधांमध्ये तर या तत्त्वज्ञानाचा सर्वात जास्त उपयोग होतो. नात्यांमध्ये अनेकदा राग आणि अहंकाराचा अग्नी भडकतो. अशा वेळी जर तुम्ही महादेवांच्या मस्तकावरील चंद्राची शीतलता आठवली आणि आपला राग गिळून शांत राहिलात तर अनेक मोठी भांडणे टाळता येतात. गंगेसारखी निर्मळता जर नात्यात असेल तर कोणतीही कटुता तिथे टिकू शकत नाही. व्यावहारिक उपाय आणि साधनेची दिशा. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की हे सर्व तत्त्वज्ञान आपण आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात कसे आणू शकतो. यासाठी काही अत्यंत साधे पण प्रभावी उपाय आहेत जे तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. सर्वात पहिला उपाय म्हणजे पाण्याचा सन्मान करणे. पाणी हे गंगेचे स्वरूप आहे आणि चंद्र त्यावर नियंत्रण ठेवतो. जे लोक पाण्याची नासाडी करतात त्यांना नकळतपणे मानसिक त्रासाला आणि आर्थिक हानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करा. रोज सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताना त्यात गंगेचे स्मरण करा. त्याने तुमच्या शरीरातील जलतत्व शुद्ध होईल. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे शिवोपासना. चंद्र आणि मन शांत करण्यासाठी भगवान शंकरांची उपासना हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमच्या रोजच्या जीवनातून काही वेळ स्वतःसाठी ध्यानासाठी काढा. पहाटेच्या वेळी ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो तेव्हा उठून शांत बसा. महादेवांशी जोडले जाण्यासाठी आपल्या परंपरेत अनेक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र दिले आहेत. भगवान शिवाचा जो मूळ पंचाक्षरी मंत्र आहे किंवा जो अत्यंत प्रभावशाली असा महामृत्युंजय मंत्र आहे त्या मंत्राचा योग्य उच्चारासह जप करणे अत्यंत फलदायी ठरते. मी इथे तो मंत्र सांगून तुम्हाला बंधनात अडकवणार नाही, पण तुम्ही तुमच्या गुरूंच्या किंवा जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली या मंत्रांचा जप रोज सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. हा जप करताना तुमचे लक्ष तुमच्या श्वासोच्छवासावर आणि दोन्ही बोवयांच्या मध्ये जिथे महादेवांचा तिसरा डोळा असतो तिथे केंद्रित करा. यामुळे तुमचे मन चंद्रासारखे शांत होईल आणि बुद्धी गंगेसारखी प्रगल्भ होईल. वास्तुशास्त्रानुसार उपाय करायचा झाल्यास घरातील ईशान्य दिशा कायम स्वच्छ ठेवा. तिथे अडगळ ठेवू नका. शक्य असल्यास तिथे पाण्याचे एक छोटे भांडे किंवा कलश भरून ठेवा आणि ते पाणी रोज बदला. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा अखंड प्रवाह सुरू राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे मन शांत राहील. निष्कर्ष आणि अंतिम संदेश. मित्रांनो, आपला सनातन धर्म आणि त्यातील प्रत्येक प्रतीक हे मानवी कल्याणासाठी तयार करण्यात आलेले एक महान विज्ञान आहे. भगवान शिव हे केवळ एक देव नाहीत तर ते एक परिपूर्ण जीवनशास्त्र आहेत. त्यांच्या मस्तकावरील चंद्र आपल्याला संकटात शांत राहायला शिकवतो, तर त्यांच्या जटांमधील गंगा आपल्याला आपल्या अफाट क्षमतेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करायला शिकवते. जेव्हा आपण मंदिरात जाऊन महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक करतो तेव्हा आपण केवळ एका दगडावर पाणी घालत नसतो, तर आपण आपल्या आतल्या रागावर, अहंकारावर गंगेसारखे शुद्ध जल आणि चंद्रासारखी शीतलता अर्पण करत असतो. स्वतःला आतून शांत करण्याची ती एक प्रक्रिया आहे. आजपासून जेव्हाही तुम्ही महादेवांचे दर्शन घ्याल तेव्हा केवळ काहीतरी मागण्यासाठी हात जोडू नका. त्यांच्या मस्तकावरील त्या शीतल चंद्राकडे पहा आणि म्हणा, हे महादेवा, जसा तू हा चंद्र धारण करून काळावर आणि मनावर विजय मिळवलास
तशीच शांतता आणि स्थिरता माझ्या मनाला दे. त्यांच्या जटांमधील गंगेकडे पाहून म्हणा, हे शिवा, जशी तू गंगेची अमर्याद ऊर्जा जगाच्या कल्याणासाठी नियंत्रित केलीस, तशीच माझ्या बुद्धीला आणि ऊर्जेला योग्य दिशा दे. हे जीवन एका महासागरासारखे आहे, ज्यात अनेक वादळे येतील, लाटा उसळतील, पण ज्याचे मन महादेवांच्या चंद्रासारखे शांत आहे आणि ज्याची बुद्धी गंगेसारखी पवित्र आहे, तो या भवसागरातून नक्कीच तरून जाईल. आशा आहे की आजचे हे सखोल विश्लेषण तुम्हाला जीवनाकडे पाहण्याची एक नवी, सकारात्मक आणि आध्यात्मिक दृष्टी देईल. महादेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमचे घर सुख, शांती आणि समृद्धीने भरलेले राहो, हीच त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहून आपली भक्ती नक्की व्यक्त करा. लवकरच भेटूया अशाच एका अत्यंत रहस्यमय आणि सखोल आध्यात्मिक विषयासोबत. तोपर्यंत शांत रहा, आनंदी रहा आणि स्वतःमधील शिवाला जागृत ठेवा. धन्यवाद.